च्या वतीने निर्धारित 3 षटकांचा सामना सुरुवातीची 2 षटकं 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक, ड्रिंक्स ब्रेक अवेलेबल नसणार आहे, त्याचमुळे सामन्याचा रिदम लॉस न करणं ही जबाबदारी खेळणाऱ्या संघाची असेल. हार्ड लक टफ लक खानिवरे ब फार मोठा लवाजमा इथे खानिवरे ब संघाचा आपण बघतो. जवळजवळ 30 ते 32 खेळाडू त्यांच्याकडे आहेत. सोमनाथ आणि त्यांच्या टीमने फार मोठी मेहनत घेतलेली या सगळ्यांना अॅक्युमुलेट करत असताना. सोमनाथ आपण व्यवस्थापन समितीशी संपर्क साधा. सामना सुरू झालेल्या सनीच्या वतीने पहिले षटक हाताळलं जात आहे. स्टार्टिंगला फलंदाज आपण बघतो कुमारला आता इथे लायसन्स मिळाला असेल संघ कर्णधाराच्या वतीने. कुमार खेळपट्टीवर गेल्यानंतर तू मार, परंतु आता त्या पद्धतीने त्याला फटकेबाजी करता येईल का, कशा पद्धतीने फटके खेळतील कुमार, किती धाबा बनवतील हे पाहायचं आहे. राईट आर्म राऊंडनी गोलंदाजी करतायत. व्हॉट अ ग्रेट बॉल. चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिला. शूटर बॉल मैदानाच्या आतमध्ये इथे टाकतायत गोलंदाज सनीचे या अगोदरचं षटक आपण पाहिलं तर राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेटनी गोलंदाजी करायचे. या बेस राईट आर्म राऊंडनी गोलंदाजी करतायत. पूर्वानुभव चांगला राहिलेला आहे. या बेस इथे खरं तर खेचून मारलेला आपण बघतो फलंदाजाने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस हा चेंडू पुढ्यात ठेवला होता. फलंदाजाच्या पॅड्स मध्ये चेंडू ठेवला होता. वेट ट्रान्सफर करत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला होता. मिसटायमिंग फटका आहे. बघा, बॅटिंग करत असताना ज्यावेळेस तुम्ही अधिकची ताकद वापरण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस बऱ्याचदा मिसटायमिंग फटके प्रोड्यूस होत असतात. त्याच पद्धतीने इथे खरं तर हा फटका आपण पाहिला होता. पॅडमध्ये चेंडू होता, तिथूनच जर टायमिंगने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला असता लॉंग ऑन रिजनकडे तर अधिकच्या धावा मिळू शकल्या असत्या. आणखी एक चांगला चेंडू, आणखी एकदा अँगलने बीट करतायत फलंदाजाला. या दोन्ही फलंदाजांच्या समोर जे कोडं ठेवलेलं आहे या गोलंदाजाने ते सुटता सुटेना. यावेळेस इथे ऑनसाइडला फटका खेळले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 2 धाबा पाहता पाहता पूर्ण. ओळीने 4 खेळाडू बॅकअप साठी अवेलेबल. 1 शॉटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये मल्लेश्वरांच्या वतीने येत आहे. त्याचमुळे एकच धाव इथे मान्य असेल. एकच धाव धावफलकावर जोडली जाईल. 7 स्टार लाईव्हच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघत आहोत. मला आठवतं याच हंगामामध्ये या जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनावेच्या मैदानावर त्याने त्यांच्या नवीन चॅनेलला सुरुवात केली होती आणि आतापर्यंत 1 वर्ष पूर्ण झालेलं नाहीये तरी सुद्धा जवळजवळ 8,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर त्यांनी मिळवलेले आहेत. चांगलं काम करा, तुम्हाला तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळते. या न्यायाप्रमाणे गुणवत्ता अत्यंत चांगली टिकवलेली आहे. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्सच्या सगळ्या कमिटीला आपण त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. आणि एक प्रेक्षक म्हणून तुम्ही जर नवीन असाल या वाहिनीसाठी तर सगळ्यांना ही विनंती वजा सूचना आहे की तुम्ही बेल आयकॉन हिट करा. त्याचबरोबर ही जी वाहिनी आहे तिला सबस्क्राईब करा. येणाऱ्या अपकमिंग इव्हेंटचे नोटिफिकेशन त्यातून तुम्हाला मिळतील. दुसरं षटक रोहितच्या वतीने फेकलं जात आहे. पहिल्या षटकात काय कमालीची गोलंदाजी केली. किफायतशीर गोलंदाजी कधी तुमच्या संघाच्या बाजूने जात असते, तुमच्या संघाला पाठबळ पुरवत असते. आणखी एक त्याच पद्धतीचा चेंडू. अभय, मला असं वाटतं शेवटचं या अगोदरचं षटक जणू काही संपलेलंच नाही. त्याच गोलंदाजाने फेकलेला त्याच अंदाजाने चेंडू होता आणि चांगलं प्लॅनिंग पाहायला मिळतं गोलंदाजांचं. दोन्ही गोलंदाज आपण पाहतो युवा आहेत. या अगोदरचे गोलंदाज राईट आर्म राऊंडने गोलंदाजी करायचे. यावेळेस रोहितने राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करायला सुरुवात केलेली आहे. फुलर लेनचा चेंडू त्याच्याही वतीने इथे हाताळण्यात आलेला आहे. स्टार्टिंगला फलंदाज आपण पाहिलं तर ते आहे जय. 3 चेंडूंवर 3 धावा बनवलेल्या आहेत. जयच्या बाजूने चेंडू काढण्याचा निर्णय इथे गोलंदाजाने घेतलाय. डावे इष्टी सोडून चेंडू निघून जातोय मागे. हा चेंडू वाईड घोषित करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत डोंगरनावेचे युवा उपसरपंच दत्ताजी पेमारे
यांचं यापूर्वीच आगमन झालेलं आहे. आणखी ते इथे या मैदानामध्ये उपस्थित आहेत आणि सगळं संपल्यानंतर ते घरी जातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची दिशा इथे पिक करता आली नव्हती. एक बॅटर म्हणून सगळ्यात अगोदर तुम्हाला चेंडूवरची लेंथ पिक करावी लागते. त्यानंतर तुम्ही ठरवत असता की फ्रंट फुटला फटका खेळायचा की बॅक फुटला खेळायचा आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अभय अशी ठरते की तुम्हाला त्या चेंडूवरची दिशा ठरवावी लागते. दिशा जर तुम्ही ठरवली तर मग फटका ऑन साईडला खेळायचे की ऑफ साईडला फ्रंटला खेळायचे हे ठरवता. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, त्या चेंडूवरचा वेग तुम्हाला लक्षात घ्यावा लागतो. या सगळ्या गोष्टी ॲज अ बॅटर फार महत्वाच्या आहेत. तिथून पुढे मग तुमचं स्किल पणाला लागतं. तुमचं टेम्परामेंट काय आहे, तुमचा फोकस किती आहे, तुम्ही कोणतं टेक्निक वापरता, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. खडे खडे खेळलेत. वन बाउन्स ओव्हर दी रोप, ग्रेट हिट, स्ट्रेट हिट, 4 रन्स. रात्र झाली, रानू आता झोपली तरी हरकत नाही. डीजे ऑपरेटर, आणखी एकदा समोर खेळलेत. आणखी एकदा इथे यावेळी चेंडूने सीमारेषा भेदलेली आहे. क्षेत्ररक्षकाने उंच उडी जरूर घेतली होती परंतु त्याला चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालं नाही. फलंदाज जयने या चेंडूवर या गोलंदाजावर विजय मिळवलेला आहे. त्याच्या बॅटमधून आलेला दुसरा मोठा फटका, षटकार. इथे जर अधिकची उंची नसती तर या फलंदाजाला म्हणजे कंपॅरेटिव्हली कमी उंचीच्या फलंदाजाला या पद्धतीने लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह खेळता आली नसती. परंतु हा फायदा आहे अधिक उंचीच्या फलंदाजांचा. हरिभक्तापर्यंत दिनेश शेळके त्यांच्या चिरंजीवासहित या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सरचे स्वागत. कमी गतीने चेंडू हाताळला, पुन्हा एकदा सरळ खेळतायत. सरळ फटके या फलंदाजाने चांगले खेळलेले आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जात नाही. क्षेत्ररक्षणाचा दर्जा खाटेकर संघाने चांगला इथे राखलेला आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला तर क्रिस गेल असेल, कायरॉन पोलार्ड असतील, अशा पद्धतीचे उंच खेळाडू लेंथ बॉलला सुद्धा लॉफ्ट करून मारायचे. आणखी एकदा समोरच्या दिशेने आणखी एक बाणाप्रमाणे सरळ फटका, स्ट्रेट लाईक लॅम्प पोस्ट, 4 रन्स. दोन षटकं संपली, 21 धावा धावपलकावर. सेमीस्टार लाईव्हच्या वतीने इथे आपण या अगोदरचा खेळला गेलेला फटका बघत आहोत. चेंडूला ज्या पद्धतीने इथे चित्रित केलेला आहे, चेंडूच्या हालचाली टप्पापर्यंत इथे आणि सीमारेषेच्या पलीकडे जाईपर्यंत ज्या पद्धतीने कैद केलेले आहेत, कॅमेरामनचं कौतुक असेल. हितेश फेंद्रे इथे आगासन दिवावरून अगदी डोंबिवली पासून इथे 7 स्टार लाईव्ह बरोबर जोडलेले आहेत. त्यांची कामगिरी अत्यंत चांगली आहे. या पद्धतीने तुम्हाला वर्क करता आलं पाहिजे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर अधिक उसळी घेत असताना मागे जाताना आपण बघत आहोत. हा चेंडू वाईड घोषित करण्यात आलेला आहे. तिसऱ्या षटकासाठी आपण बघतो गोलंदाज इथे रोशनचा वापर होत आहे, जर्सी नंबर 17. यावेळेस इथे आपण बघतो पर्पजफुली ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न दरम्यान इथे करण्यात आला होता. निर्धाव चेंडू फेकण्यात आलेला आहे गोलंदाजाच्या वतीने. कमबॅक तर करावाच लागेल गोलंदाजांना, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं चांगली गोलंदाजी झाली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये रोहितच्या विरोधात काही फटके आले होते. समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट, कन्व्हिन्सिंग फटका इथे प्रोड्यूस करता आला होता. बॅटरला आडव्या बॅटने जरूर एक्झिक्यूट केलं होतं. गोलंदाजी चांगली होत आहे इथे गोलंदाज रोशनची. 23 पर्यंत डाव पोहोचलेल्या 4 चेंडूचा खेळ येणे शेष आहे. त्याच्या 4 चेंडूंमध्ये किती धावा धावपलकावर जोडल्या जातील, किती तर टार्गेट इथे दिलं जाईल खाटेकर संघासमोर.
यावेळेस इथे आपण बघतो चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिलेले आहे. फलंदाजाकडे हवं त्या पद्धतीचं पदल आलित्य नाही. त्याचबरोबर तुमची शारीरिक बोली अर्थात देहबोली बॉडी लँग्वेज काही गोष्टींचे संकेत देत असते. त्या पद्धतीने पॉझिटिव्ह सायन्स इथे पाहायला मिळत नाहीत. पुढे सरकले त्यानंतर इथे फटका एक्झिक्यूट केलेला आहे. आडव्या बॅटने खेचून मारलेला फटका फलंदाजाने तिखट प्रत्युत्तर दिलेलं आहे. या गोलंदाजाला फेकून दिला डीप मिड विकेट रिजन सीमा रेषेच्या वरून भव्य आणि दिव्य षटकार. षटकार आला. धावफलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर धावा म्हणणार आहे 29. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. यष्ट्यांच्या मागून कोलाहल आपण बघत आहोत. गोलंदाजाला कॉन्फिडन्स दिला जात आहे परंतु इथे फलंदाज वेगळ्या रंगामध्ये फलंदाजी करतायत. रात्रीची शांतता भंग करणारी फलंदाजी, आग ओकणारी फलंदाजी. कुमारचा दुसरा वार, दुसरा षटकार. अवेलेबल आहे त्याचमुळे त्या चेंडूवरच आता शेवटचा खरं तर इथे चेंडू फेकावा लागेल गोलंदाज रोशनला. रोशनने सुरुवात चांगली केली होती असं वाटत होतं या षटकामध्ये 8 ते 9 धावा मिळतील परंतु 2 षटकार आणि विशेषत्वाने जो फलंदाज अडखळत होता मैदानाच्या आतमध्ये त्याच फलंदाजाने चार्ज स्वतःकडे घेतलेला आहे. लागोपाठचा तिसरा इथे षटकार खेळता येईल का फलंदाज कुमारला. आणखी एक आखूड टप्प्याचा चेंडू फटका इथे फसलेला आहे. एक धाव तर निश्चितच पूर्ण करण्याची संधी जगदीश देत आहेत एसटी रक्षक त्याचमुळे ही धाव इथे पूर्ण झाली. शेवट कुमारने चांगला केला. 2 षटकार आले त्याचमुळे धावफलक वेगवान बनलं. एकूण धावा बनल्या 36. 37 धावा बनवते सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये खाटेकर या संघाला. यानंतरच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी आम्ही दोन्ही संघ कर्णधारांना आमंत्रित करत आहोत. आई डेर माता खोपिवली आणि बेस्ट ऑफ टेमगाव. चला दोन्ही संघाचे संघनायक खोपिवली आणि टेमगाव दोन्ही संघाचे संघनायक. दुसरी इनिंग सुरू होण्याच्या आतमध्ये नाणेफेकी कक्षामध्ये येणं बंधनकारक. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना इथे खेळवला जाणार आहे त्याची नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. एका बाजूने खोपिवली दुसऱ्या बाजूने टेमगाव आणि नाणेफेक संपन्न केली जात आहे डोंगरनवे ग्रामपंचायतीचे युवा उपसरपंच दत्ताजी पेमरे यांच्या वतीने. निर्धारित 3 षटकांचा सामना आहे. टेमगाव संघाने नाणेफेक जिंकलेले एक क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. विनंती असेल आपण तयार राहा टेमगाव कारण 3च षटकं इथे शेष आहेत. क्षेत्ररक्षण सज्ज करा. स्ट्रायकर्स नागाव. त्याचबरोबर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच मार्गस्थ केली जावी खाटेकर. उद्याचा दिवस या स्पर्धेचा दुसरी रजनी. उद्या पहिला सामना आपण एन्जॉय करू शकणार आहात. साई समृद्धी मानिवली आणि त्यांच्या विरुद्ध अजय हनुमान कोरावले या 2 संघांदरम्यान पहिली लढत.
दुसरी लढत असणारे सागर 11 पारतले त्यांच्या विरोधात शिवस्वराज्य 11 सावळाराम नगर. तिसरी लढत जय गावदेव खाणिवरे आणि त्यांच्या विरोधात ओमसाई आंबेळे. त्याचबरोबर चौथी लढत असणारे श्री गणेश पद्याची वाडी जय बजरंग डोंगरडवे बी. पाचवी लढत आदर्श 11 धानिवली आणि त्यांच्या विरोधात पवार 11 मालेड या दोन संघांदरम्यान. सलामीसाठी जोडी जगदीश भाग्यवंत आणि त्याच्या साथीने रोहित दाखल झालेले आहेत. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतात. जर्सी नंबर 34 सार्थक. इथे धावा बनवायचे त्या म्हणजे 37. चला अधिकचा वेळ खर्च करू नये, खूप वेळ आपण घेतलेला आहे. सुरुवातीची 2 षटकं 10 मिनिटांमध्ये कव्हर केली पाहिजेत. 12:26 या सामन्याला सुरुवात होत आहे. स्टार्किंग एंडला अनुभवी फलंदाज जगदीश खाटेगरे. यावेळी ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. स्लॉक स्वीपचा फटका खेळायचा होता. ऑनस्क्रीन रिप्ले मध्ये पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. चेंडूचा प्रवास कसा झालाय, चेंडूपाईचा संपर्क इथे करता आला नव्हता जगदीशजी भाग्यवंत यांना. चांगला चेंडू आपण बघितले की 2 पायांमधून चेंडू मागे मार्गस्थ झाला होता. स्लॉक स्वीपचा फटका वापर केला होता जगदीशने, कनेक्शन देता आलं नव्हतं. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहतो. ज्या पद्धतीने या अगोदरच्या डावाला सुरुवात दिली होती ती गोलंदाज सनीने, त्याच पद्धतीने सुरुवात मिळत आहे. परंतु आता ही महत्वाची धाव लीक केलेली आहे. या पद्धतीने जर तुम्ही धाबा देणार असाल फलंदाजी करणाऱ्या संघाला तर त्यातून तुमच्या समोर अडचणी निर्माण होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते काय की ह्या एकेरी धावांचा प्रभाव तितका जाणवत नाही, परंतु तो कधी जाणवतो ज्यावेळेस मग स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर स्टार्किंग एंडला आलेला फलंदाज चौकार षटकार ज्यावेळेस खेळतो त्यावेळेस त्याचं महत्त्व समजत असतं. बऱ्याचदा श्रीमंती जाऊन ज्यावेळेस गरिबी येते त्यावेळेस श्रीमंतीचं महत्त्व माणसाला समजतं. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे स्वतः गोलंदाजाने झेल टिपला. महत्त्वपूर्ण फलंदाज एक धाव धावपलकावर एक गडी गमावलेला आहे. महत्वाचा फलंदाज रोहित खरं तर इथे बाद झालेला आपण बघत आहोत. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. शॉट सिलेक्शन सुद्धा चांगलं राहिलं, त्याचबरोबर इथे क्षेत्र सुद्धा योग्य निवडलेलं आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू अत्यंत वेगाने निघून गेला. हा वेगवान चौकार. चांगला फटका खेळलेला आहे राजने. इथे राजचा राजेशाही अंदाज आपण बघत आहोत.
राजाने राजा बनत असताना हा फटका खेळलेला आहे, षटकार. जे ऑपरेटर सुद्धा आता रंगात आलेले आहेत. 11 धावा धावपलकावर एक गडी गमावलेला आहे. फलंदाज राजने इथे एक चौकार एक षटकार खेळलेला आहे. या अगोदर आपण बघितलं अडखळत सुरुवात झाली होती या डावाची. सुरुवातीचे 3 चेंडूंमध्ये एक महत्वपूर्ण फलंदाज गमावला होता. फलंदाजी करणाऱ्या काठेगर या संघाने एक षटकार एक चौकार आलेले. शेवटचा चेंडू इथे फेकला जाते गोलंदाज सार्थकच्या वतीने. पाहायचं इथे या चेंडूवर किती धावा बनवता येतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल होत आहे. शेवटचा चेंडू आहे. 11 धावा धावपलकावर एक गडी गमावलेला आहे. समोर ठेवला होता चेंडू आणि समोरच्या चेंडूवर इथे प्रहार केला होता फलंदाजाने. षटकार मिळवला होता. यावेळेस ऑनसाइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चेंडू पर्यंत पोहोचतायत. चांगलं वर्क इथे आपण बघतो डीप मध्ये. मिड विकेटच्या समोर चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली. एक धाव इकडे मिळाली. पहिलं षटक संपतं. जिकडे धावपलकावर धावा आहेत 12. सरासरी जितकी हवी त्या सरासरीपर्यंत पोहोचलेले आहेत फलंदाजी करणारा खाटेगर संघ. 12 चेंडू 25 धावा असं समीकरण. चला फलंदाज आपणही तयार व्हा लवकरात लवकर. कुमारला गोलंदाजीमध्ये इथे संधी मिळत आहे, संधी दिली जाते. फलंदाजी करत असताना कुमारने जे 2 षटकार खेळले होते त्यामुळेच धावपलक आपण पाहिलं 36 पर्यंत जाऊन पोहोचलं होतं. जय गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरनाबे आयोजित नाईट धमाका आपण सगळेजण अनुभवत आहात. जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनाबेच्या या मैदानावर आपण बघणार आहोत की इथून पुढे मला असं वाटतं 5 तारखेपर्यंत स्पर्धांचं आयोजन आहे. त्यामध्ये एकाच दिवसाचा खंड असेल. 30 तारखेला फक्त हे मैदान मोकळं राहणार आहे. तिथून पुढे पुन्हा 5 तारखेपर्यंत मैत्री चषक खेळवला जाणार आहे. अधिकचा वेळ घेत आहेत गोलंदाजी करणारा संघ. पंचांच्या वतीने तुम्हाला एक ऑफिशियल वॉर्निंग येईल, त्यानंतर पेनल्टीचं इम्प्लिमेंटेशन. इथे जोरदार अपील रेस केली आहे गोलंदाजाने. पंचांची सहमती मिळते. पंचांचं बोट आबाळाकडे. त्याचमुळे फलंदाज राजचा खेळ संपला. राजची अत्यंत चांगली इनिंग इथे संपुष्टात आली. दुसरा गडी गमावला खाटेगरने. पंच मल्लेश सरांचं पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल. बघा गोलंदाजाने जोरदार अपील रेज केली होती हे तर ठीक आहे, परंतु ज्या पद्धतीने चेंडूचा प्रवास त्यांनी हेरलेला आहे अगदी प्लम म्हणजे 3 यष्ट्यांच्या रोखून खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला होता आणि मधल्या यष्टीच्या समोर पकडलं होतं. बरोबर भिवंडी तालुक्यातील क्रिकेट इतिहास जर आपण पाहिला तर भिवंडी तालुक्यातून मला असं वाटतं सागर भोईर असे गोलंदाज आहेत ज्यांनी लागोपाठच्या 3 चेंडूंमध्ये 3 फलंदाजांना LBW बाद केलं होतं. लेग बिफोरचे शिकार ठरवलं होतं. त्याचबरोबर आपले साथी समालोचक दीपक बिराडे यांनी सुद्धा जांभुर्ड्या चषकामध्ये लागोपाठच्या 3 फलंदाजांना क्लीन बोल्ड आउट केलं होतं. ती सुद्धा विकेट हॅट्रिक चर्चेत राहिलेली आहे. मागच्या बाजूने खरं तर चेंडू जातोय, आतली कडा लागते. त्याचबरोबर आणखी एक खेळाडू आहेत भिवंडी तालुक्यातून गुणेश पाटील म्हणून पिंपळाचे, ज्याने लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 क्लीन बोल्ड केले होते फलंदाजांना आणि 3 वेळेला मधली यष्टी उखाडण्यात आली होती. त्यामुळे हे सगळे जे विक्रम आहेत त्यातल्या त्यात अत्यंत दर्जेदार आहेत. त्या सगळ्यांचं आपण कौतुक करूया. या अगोदर फलंदाज लेग बिफोरच्या रूपाने बाद करण्यात आले होते. चांगला निर्णय मैदानी पंचाने दिला होता. 13 धावा धावपलकावर 2 गडी बाद आहेत. नवीन फलंदाज दाखल झालेले जितू जगदीशने चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये उपस्थित आहेत. पायचा चेंडू अडवला एका टप्प्याने. त्यानंतर फेकी झालेली आपल्याला पाहायला मिळेल. याच दरम्यान फक्त एकच धाव मिळते. बॅकअप अवेलेबल आहे. दुसरीची संधी इथे निर्माण होते. तिसरीसाठी जातील का हे पाहायचंय. या पद्धतीच्या धावा वाचवणं अत्यंत गरजेचं आहे.
13 धावा धावपलकावर 2 गडी गमावलेले आहेत. 15 धावा धावपलकावर. यावेळेस आणखी एकदा अपील रेस केलेली आहे. हा गोलंदाज अपील करतो की पंचांकडून आग्रही होत असताना काही गोष्टींची मागणी करतो हेच समजत नाही. स्ट्रॉंग अपील गोलंदाजाची. समोर चेंडू इथे ठेवला होता. अपील मध्ये किती फील आहे हे पंच निश्चितच बघत असतात, परंतु इथे पंचांवर अतिरिक्त दबाव टाकण्याचं काम करतायत गोलंदाज. सोळा धावा धावपलकावर 2 गडी गमावलेले आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाने. धावपलक वेगवान बनवणं अत्यंत गरजेचं आहे. या षटकातील शेवटचा चेंडू फेकला जात आहे. फुलटॉस समोरच्या दिशेने ताणून मारलेला आहे. प्रचंड ताकदीचा वापर केलेला आहे फलंदाज जितूने, आणि जितूने या चेंडूवर इथे अत्यंत आक्रमक रीतीने खेळला गेलेला फटका षटकार. बावीस धावा धावपलकावर. क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा. सहा चेंडू आणि 15 धावा असं समीकरण अतिरिक्त वेळ खर्च केला जात आहे. विनंती असे लगेचच षटकाला सुरुवात द्यायची आहे. असताना आपण बघतो गोलंदाज जय, जर्सी नंबर 12. 6 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. बघा सामने 3 षटकांचे आहेत, त्यासाठी 4 षटकांची वेळ जर खर्च करणार असाल तर ते योग्य नाही. 6 चेंडू 15 धावा. काय घडेल या सामन्यामध्ये? आखूड टप्प्याचा चेंडू हुक करतायत. एकही क्षेत्ररक्षक दरम्यान तिकडे पाहायला मिळत नाही, आणि क्षेत्ररक्षक जरी असते तरी त्यांना काहीही करण्याची संधी नव्हती, कारण हवाई मार्गे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलेला आहे. एअर स्ट्राइक डन बाय बॅटर जगदीश. सिक्सर. चेंडूची मागणी इथे केली जात आहे. जुना चेंडू लगेचच पुरवला जाईल. आणि 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार षटकार आलेला आहे जगदीशच्या बॅटमधून. अनुभवी खेळाडू आहेत. अनुभव इथे मैदानाच्या आतमध्ये योग्य रीतीने वापरतात आणलेला आहे जगदीशने. 5 मध्ये 9 बनवायचे आहेत. पाच चेंडू 9 धावांची गरज. क्षेत्ररक्षण सज्ज केले जाते. मॅच बॉल सुद्धा अवेलेबल होतो. ज्यांनी हा मॅच बॉल आणलेला आहे त्यांचं कौतुक करूया. 5 चेंडू या सामन्यामध्ये आणखी एखादा मोठा फटका जर खेळता आला फलंदाजाला तर हा सामना फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वाट्याला जाऊ शकतो. या सामन्याचं पारड तिकडे झुकू शकतं. खाटेकर फलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये इथे बदल होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. रॉयल स्ट्रायकर नागावच्या वतीने गोलंदाज जय तयार. आखूड टप्प्याचा चेंडू फक्त आणि फक्त दिशा दिलेली आहे. जे काम तुम्ही सुईने करू शकता त्यासाठी दाबण वापरण्याची गरज नसते. काय फटका खेळलेला आहे जगदीशने. चौकार.
दोन फटकांनी सामना आता जवळजवळ इथे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकलेला आहे। या सामन्यावर मजबूत पकड निर्माण झालेली, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अनिश्चितता भरलेली असते। 4 चेंडूंमध्ये 5 धाबांची गरज पाहिजे। इथून पुढे या सामन्याची कथा बदलेल का, कथानक वेगळं पाहायला मिळेल का? ऑन साइडला आणखी एक चांगला फटका, क्षेत्ररक्षकासाठी संधीच नसेल, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार, सामना बरोबरीत। याचमुळे सामना बरोबरीत आलेला आहे। फलंदाजी अत्यंत चांगली राहिली जगदीशची, सुरुवातीला अडखळत सुरुवात मिळाली होती, परंतु त्यानंतर इथे आपण बघतो की योग्य वेळेला एक्सेलरेशन जगदीशच्या वतीने इथे देण्यात आलेलं आहे। त्याचमुळे खेळपट्टीवर तुम्ही अधिकचा वेळ व्यतीत करणं गरजेचं आहे। एक फलंदाज म्हणून तुम्ही किती मोठे असा नावारूपाला आलेला असू द्या, तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला थोडा वेळ देणं गरजेचं। एका धावेची गरज फक्त आणि फक्त, ढकललेल्या चेंडूला डायरेक्ट हिट आलेले, सामना जिवंत। फलंदाज जगदीश स्किड झालेले आहेत, परंतु यावेळी जगदीश बाद। एखादा कुस्तीगीर ज्या पद्धतीने कुस्ती खेळत असताना हा बघा ऑनस्क्रीन रिप्ले आपण बघत आहोत, स्किड झाले होते, खूप जोराने खाली पडले। एका धाबेची गरज, इथे काय झालेलं आहे, बेल्स तर डिसलॉज झालेली आहे आणि त्याचमुळे आणखी एक फलंदाज इथे बाद झालेले आपण बघत आहोत। सामना संपता संपत नाही, क्रिकेटमध्ये अत्यंत चांगला संघर्ष इथे दाखवलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या रॉयल स्ट्रायकर्स नागावने, आणि याचमुळे आता जगदीश बाद झाल्यानंतर आणखी एक फलंदाज इथे खेळाडू कक्षाकडे परतलेले आहेत। सामना आता 1 चेंडूमध्ये एका धावेची गरज असताना आलेला आहे। सामना अत्यंत रोचक बनलेला आहे, सामना रोमहर्षक बनलेला आहे, सामना प्रेक्षकांना उत्कंठावर्धक अनुभवता येत आहे। हृदयाचे ठोके वाढलेले आहेत, ज्या पद्धतीने जग्गू खाली पडले होते तिथे त्यांच्याही हृदयाचे ठोके वाढले असतील, परंतु आता इथे आणखी एक फलंदाज बाद होताना आपण पाहिलेले आहेत। एका धावेची गरज, सामना संपला, सामना जिंकलेला आहे फलंदाजी करणाऱ्या खाटेकरने। अत्यंत चांगलं क्रिकेट दोन्ही संघाने दाखवलं। जय गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरनावे आयोजित या स्पर्धेतील पहिल्या रजनीतील हा अविस्मरणीय सामना इथे प्रेक्षकांनी अनुभवला। अंतिमतः आपण म्हणत असतो एका मॅनामध्ये 2 तलवार राहत नाही, त्याच पद्धतीने एका सामन्यामध्ये 2 विजेते कधी मिळत नाहीत। हा सामना खाटेकरने जिंकला, कौतुक असेल नागाव संघाचं सुद्धा। सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण इथे निवडणार आहोत। मध्ये 6 चेंडूंमध्ये 15 धाबांची गरज असताना ज्या पद्धतीने फटकेबाजी